नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठे. 31 जानेवारी 2026 वार शनिवार. तर या दिवशी आलेली आहे विश्वकर्मा जयंती. अतिशय महत्त्वाचा दिवस. स्वतःचं घर व्हावं किंवा तुमची वास्तू विकली जावी, जी जुनी वास्तू आहे ती विकली जावी, किंवा तुम्ही घर घेतलं आहे आणि घर घेण्यासाठी योगही हवा असतो. घर घेण्यासाठी तितके कष्ट देखील लागतात, खूप कष्ट करावे लागतात आणि आपल्याला शारीरिक मानसिक त्रासही सहन करावा लागतो. आपलंही घर सुरळीत व्हावं किंवा लोन मिळावं, काही अडचणी येऊ नये, किंवा तुमचं घर आहे आणि जे जुनं घर आहे ते विकून नवीन घर तुम्हाला घ्यायचं आहे, तर त्यासाठी तुम्ही काय सेवा कराव्यात, किंवा जागा घ्यायची आहे किंवा जागा विकायची आहे, तर त्यासाठी काय सेवा करावी, एखादा दोष लागला आहे तर तो जाण्यासाठी कोणती सेवा करावी, तर या संदर्भातीलच संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, सर्वांचीच इच्छा असते की आपलं स्वतःचं घर व्हावं, छोटं का होईना आपलं घर व्हावं, आणि ते घर होण्यासाठी कोणतेही अडचण येऊ नये. तर यासाठीच आपल्याला विश्वकर्मा जयंतीपासून विश्वकर्मा चालीसा तर याचे पठण आपल्याला करायचे आहे. व्यवस्थित घर जागा मिळण्यासाठी तुम्ही जर विश्वकर्मा चालीसा पठण केली किंवा विश्वकर्मा जयंती साजरी केली तर तुमच्या घरातील दोष जाणारच, आणि बऱ्याच जणांना याचा अनुभव देखील आलेला आहे. तुमच्या पण आयुष्यामध्ये जर काही अडचणी असतील, किंवा घर विकलं जावं किंवा नवीन घर व्हावं, लोन पास व्हावं, अडचणी कमी व्हाव्या, घर मिळत नाही, बिल्डर्स फसवतायत, अशा गोष्टी जर तुमच्या आयुष्यामध्ये घडत असतील तर या सर्वांसाठी तुम्ही विश्वकर्मा जयंतीपासून विश्वकर्मा चालीसाचे पठण आवर्जून करा. तर ही सेवा आपल्याला या विश्वकर्मा जयंतीपासून करायची आहे. घर घेताना घराला कोच आहे का ते बघणे देखील खूप गरजेचं आहे. तर यामुळे देखील दोष लागले जातात, आणि एकदा घर घेतल्यानंतर परत तोडफोड नको, तर त्यासाठी या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. तर विश्वकर्मा देव यांना आधीच्या काळी देवांचे आर्किटेक्ट मानायचे. म्हणजेच या देवांनी विश्वकर्मा देवांनी देवांना शस्त्र तयार केले होते, आणि ज्या काही मोठ्या गोष्टी आहेत तर त्यांच्या अंमलबजावणी खाली तयार झाल्या होत्या. म्हणजेच त्या वस्तूंची अंमलबजावणी ही त्यांच्या देखरेखीमध्ये तयार झाली होती. आणि तुमच्या घरामध्ये जर अडचणी असतील तर त्यासाठी देखील तुम्ही विश्वकर्मा चालीसा पठण करू शकता. तर बघा, विश्वकर्मा भगवान हे पौराणिक काळातील इंजिनियर मानले गेले होते, आणि त्यांनी द्वारका, हस्तिनापूर, सोन्याची लंका अशी विविध नगरे त्यांनी बांधली. त्यांनी देवांसाठी विविध शस्त्रेही तयार केली, आणि त्यांनी लंकेत प्रवेश करून प्रभू श्रीरामांना मदतसुद्धा केली होती. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हनुमान, नील, नल यांनी रामसेतू पूल देखील बांधलेला होता. विश्वकर्मा जयंती हा दिवस त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस, यासाठी आपण या दिवशी विश्वकर्मा जयंती ही साजरी करत असतो. आणि आपल्या घरातील अडचणीसुद्धा कमी व्हाव्या यासाठी ही जयंती साजरी करावी. तर पठण काय करायचे आहे, तर बघा, तुमच्या घरामध्ये कोणताच दोष नाही तरीही तुम्ही विश्वकर्मा चालीसाचे पठण करू शकता. घरामध्ये भांडण, तंटा, अपशब्द बोलणे, तर याने देखील आपल्या घरामध्ये दोष लागले जाते. आणि त्यासाठी रोज तुमच्या घरामध्ये जर वास्तुदोष असेल तर विश्वकर्मा जयंतीपासून ते तुमचं घर व्हावं, वास्तूमधील दोष जावं, वास्तू विकल्या जावी किंवा सुखरूप व्हावी, किंवा कोणत्याही अडचणी येऊ नये म्हणून रोज 3 वेळा किंवा दिवसातून 1 वेळा विश्वकर्मा चालीसाचे पठण तुम्हाला करायचे आहे. तर ही सेवा 41 दिवसांची सेवा आहे, आणि जोपर्यंत तुमचं घर होत नाही तोपर्यंत देखील तुम्ही ही सेवा करू शकता. दिवसभरामध्ये केव्हाही तुम्ही ही सेवा करू शकता. तर याचे नियम काय आहेत, तर बघा, या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करायची आहे, आणि त्यानंतर आपल्याला ही सेवा करायची आहे. आणि या दिवशी जर शक्य नसेल, विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी तुम्हाला जर ही सेवा करणं शक्य नसेल तर कोणत्याही बुधवारपासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता. त्याआधी संकल्प करायचा आहे, भगवान विश्वकर्मांना प्रार्थना करायची आहे की मी इतक्या दिवसांची तुमची अशी सेवा ही करत आहे, आणि ती सेवा माझ्याकडनं व्यवस्थित करून घ्या, अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे. त्यानंतर ही सेवा जर तुम्ही करत असाल तर मांसाहार आपल्याला वर्ज्य करायचा आहे, आणि शक्यतो ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे. त्यासोबतच परअन्न देखील वर्ज्य करायचे आहे. आणि जो सेवा करणार आहे त्यांनी मांसाहार तर करूच नये.
घरातील बाकीच्यांनी केलं तर चालेल, पण जो व्यक्ती सेवा करणार आहे तर त्यांनी मांसाहार हा बंद करायचा आहे. विश्वकर्मा चालीसाचे पठण केले तर तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतातच, त्यासोबतच दोष देखील नष्ट होतात आणि स्वतःचे घर होते. आणि यासाठी ही सेवा खूप महत्त्वाची आणि प्रभावी सेवा आहे. ज्यांची इच्छा आहे स्वतःचे घर व्हावे त्यांनी अवश्य ही सेवा करा आणि अनुभव घ्या. फक्त काही नियमांचे पालन करून आपण व्यवस्थित आणि श्रद्धेने जर आपण सेवा केली तर नक्कीच त्याचं फळ आपल्याला मिळत असते.